म्हाका कोण तरी एकटो उबो रावन सांग तुमी कसल्या कार्यक्रमाक आयल्या आनी कित्याक आयल्या ती. कॉलेजीचे स्टुडंट्स आहात ते हात वयर करात. कॉलेजीचे स्टुडंट्स उबो राव रे एकटो. तूं उबो राव. कसलो कार्यक्रम आसा आज? उबो राव मरे, तेका पळोवं नाका. कार्यक्रम कितें सांग. कितें? सायन्स इन एवरीडे लायफ. वॉट टॉपीक? त्या टॉपिकाचेर उलोवपा खातीर डॉक्टर शरद काळे आमच्या मदीं आयिल्ले आसा. आमी आज सेलेब्रेट करता नॅशनल सायन्स डे. कितें करता? फुडें लायला तो फोटोग्राफ्स कोणाचो? आमी बेश्टोच लायला तो. फुडें लायला तो फोटोग्राफ्स कोणाचो? कोणी सांगलें तें? तूं कित्याक सांगता? हांव तांकां विचारता. C.V. Raman, okay, is one of the great Indian scientists. ओके बस. आनी कार्यक्रम कितें आहा? जॉयंटली आमी आत्तां MOU सायन केलो. तुमी ताळयोच वाजोवंक ना कित्याक तुमची चूक ना. तुमकां कित्याक तो तेणी बाबड्यान सांगोकूच ना. तुमी खंयच्यो ताळयो मारतले? सांगतल्यांनी सांगोंक ना आमी कसलो एग्रीमेंट सायन करता तो आनी तुमकांय कळूंक ना. तो येयलो एग्रीमेंट सायन मारला आनी गेलो. ओके आमी कसलो एग्रीमेंट सायन मारला? सांग. कसलो सायन मारलो एग्रीमेंट? BFSI, बँकिंग, फायनान्शियल सर्विसीस अँड इन्शुरन्स. हो एग्रीमेंट आमी डायरेक्टरेट ऑफ हायर एड्युकेशन हांच्या बरोबर जॉयंटली आमी एग्रीमेंट सायन केला. हे फक्त तुमकां कळपाक, तुमकां शिकोवपा खातीर. आनी त्या प्रोग्रामाक आमच्या कडेन श्रीराम कृष्णन हांगासर आसात. सो जे खास करून हो एग्रीमेंट सायन करपा खातीर आमच्या मदीं आयला तांच्याय नेटान आनी डॉक्टर शरद काळे यांच्या नेटान ताळयो मारून सायन. आमच्या मदीं आसात आमचे भूषण सावयकर, डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन, तुमचे प्रिंसिपल दत्ताराम चिमुलकर सुफला, तुमचो बाकीचो स्टाफ आनी म्हजे स्टुडंट्स, युवा मित्र आनी मित्रांनो. आज 2 कार्यक्रम आमी हांगासर करता. दोनूय कार्यक्रम वीच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन युअर लायफ. आमी जाका म्हणटा इट इज सायन्स इन एवरीडे लायफ. हाजेर डॉक्टर शरद काळे उलयतले. खूब सुंदर उलयता. ओके बाबा एटॉमीक रिसर्च हांगासल्यान रिटायर्ड जाल्ले सायंटिस्ट. सायन्स इन एवरीडे, डे टू डे लायफांत सायन्स कशें वापरचें, सायन्स कशें शिकचें आनी सायन्स कितलें इम्पॉर्टंट. हांव आर्ट्साचो, म्हाका सायन्स कांयच करपाचें ना. हांव कॉमर्साचो, म्हाका सायन्स कांयच करपाचें ना असो विशय ना. तुमी जो पर्यंत सायन्स इम्प्लिमेंट करिना तो पर्यंत तुमी फुडें कांयच करपाक शकचे ना. म्हणून आमकां जिवनांतली प्रत्येक गजाल ही सायंटिफीक दृश्टीन पळोवपाक जाय. आनी ती जेन्ना सायंटिफीक दृश्टीन आमी पळयतले तेन्नाच आमकां सायन्स कितें हें कळटलें. आनी म्हणून आयचो टॉक जो आसा पळय न्ही हो खूब इम्पॉर्टंट आसा. आमी म्हणटा की ह्या फावटीच्या नॅशनल सायन्स डेची थीम आसा इट इज एन एम्पॉवरिंग इंडियन यूथ फॉर द ग्लोबल लिडरशीप इन सायन्स अँड इनोव्हेशन फॉर विकसीत भारत. विकसीत भारत 2047 हे हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचें स्वप्न आसा. फुडल्या 25 वर्सांक हे राष्ट्र विकसीत राष्ट्र म्हणून फुडें येवपाक जाय. आनी त्याच बेसिसाचेर आमी विकसीत गोवा 2047 ही थीम मुखार दवरून आमी काम करता. हांव जेन्ना फुडल्या 25 वर्सांचो विचार करता तेन्ना आज म्हज्या समोर बसलेले स्टुडंट्स 20 ते 22 वर्सांच्या वयोगटांत आसा. तेन्ना तुमची एज आसतली 42 ते 45 ह्या वयोगटांत तुमी आसतले. यू विल बी द एक्चुअली म्हणजे जाका आमी म्हणटा हू विल बी द कॉन्ट्रिब्युटींग फॉर द नेशन एंड स्टेट. आनी कॉन्ट्रिब्युटींग टू द नेशन एंड स्टेट म्हणटा आसतना हांव खंय आहा हें चड म्हत्वाचें आसा. हांव खंय आहा हें जर तुमकां कळना न्ही जाल्यार तुमी मागीर खंय तरी आमी थंयसरूच गांवांत कितें तरी बारीकशी एखादी नोकरी बिकरी कसली मेळटा काय म्हणून सोदीत उरतले. ती सोदीत जर उरूंक जायना आसत जाल्यार तें स्वप्न आतां पडपाक जाय. आनी हांव कित्याक सांगता जो पर्यंत आपूण स्वप्न पळयना तो पर्यंत तें स्वप्न साकार जावचें ना. ओके त्या खातीर स्वप्न पळोवपा खातीर सुरवात करात. तें स्वप्न पळोवपाची गरज आसा. आनी ह्या दोनूय कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान म्हाका दिसता हांव चड वेळ घेवचो ना 2 गजाली खातीर. एक म्हणजे म्हाका युनिवर्सिटीन कार्यक्रम आसा आनी म्हाज्या फुडें ताज्या उपरांत डॉक्टर शरद काळे 45 मिनिट्स तुमच्या कडेन उलयतले. एक्झॅक्टली म्हणजे सायन्स इन एवरीडे लायफ म्हटल्यार कितें तें. ओके आमी हें सगळें करता आसतना आमी पळयता की द रोल ऑफ सायन्स इन बिल्डींग द प्रोग्रेसीव इंडिया. ही प्रोग्रेसीव इंडिया विकसीत भारत हे जर सगळें करतले आसत जाल्यार आमी म्हणटा की आमकां नॉलेज सायंटिफीक नॉलेज आसप हें अत्यंत गरजेचें आहा. आमी आज सगळे जाण स्पेस एक्सप्लोरेशन आनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आनी बायोटेक्नॉलॉजी ह्या 3 सब्जेक्टाचेर सातत्यात सगळे जाण उलयतात.
म्हणजे विशेष करून सायन्स स्टुडंट उलयता. बट हेच सुद्दां विदावट सायन्स स्टुडंट स्पेस टॅक्नॉलॉजी म्हणजे कितें, स्पेस एक्सप्लोरेशन म्हणजे कितें, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कितें आनी बायोटॅक्नॉलॉजी म्हणजे कितें हें आमी समजून घेवपाची गरज आसा. आमी चंद्रयान म्हणजे 3 आनी आदित्य L1 हे आमी ऑलरेडी लॉन्च केलें स्पेसात. आनी तुमकां कळपा खातीर सांगता, चंद्रयान 3 जे गेले तेजो फुडलो डोम आमच्या गोंयांत जाल्लो, पिलर्ना इंडस्ट्रियल इस्टेटीत जाल्लो. हें तुमकां प्रावड फील जावपाक जाय. आमी फक्त ताळयो मारून जावचे ना. हांवें म्हटलां जेन्ना डोम जाल्लो पळय न्ही रे, फुडले फावटी चंद्रयान 4 वयतले तेन्ना आमचो एक सायंटिस्ट थंय बसलेलो आसूंक जाय. टिचर हांव तुमकां सांगता. तेन्ना दॅट इज अ प्रावड मोमेंट फॉर द गोवा. नाजाल्यार आमी फक्त मॅन्युफॅक्चर करीत उरत, थंय सायंटिस्टूय बसता पळय न्ही, तेय कोण तरी गोवन आसप हें गरजेचें आसा. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हॅज गिवन अ विजन, क्लीन इंडिया टू फीट इंडिया, स्कील इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, ग्लोबल इंडिया. मन की बात कार्यक्रम कितले जाण पळयता रे? हात वयर कर. मन की बात हो कार्यक्रम आसता दर म्हयन्याक, खबर आहा कोणाक? खबर आहा जाल्यार हात वयर कर. तूं खबर आहा मरे? ना ना, निलालो चलो. मन की बात तुमची चूक ना, कारण तुमकां तुमच्या टिचरांनी केन्नाच सांगूंक ना तो पळया म्हणून. ओके, हांव हो पॉलिटिशियन म्हणून सांगना, कारण तुमच्या टिचरांनी सांगलेलो जाल्यार तुमकां कळटलो आसलो की मन की बात हो कार्यक्रम तुमच्या इन्फॉर्मेटीव नॉलेजी खातीर आसा. म्हाका मतां मारपा खातीर न्हू, म्हणजे टिचर भियात कारण हांव पॉलिटिकल भाशण करता म्हणून, कारण तेच पळयना टिचरूच. तेंची चूक ना, कारण तेंच्यांनी केन्ना तो कार्यक्रम पळोवंकूच ना. मन की बात हो कार्यक्रम टिचरांकूय हांव सांगता, दर म्हयन्याक पळयात, तुमच्या नॉलेजीत भर पडटली. हांव पॉलिटिशियन म्हणून सांगना. इट इज जाका आमी इनोवेटीव आनी विकसीत भारत जे म्हणटा पळय न्ही, अर्द्या वराच्या कार्यक्रमांक दर फुकटची नॉलेज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गेली 10 वर्सां कंटिन्युअसली न चुकता म्हयन्याक एकदां दिता. तुमकां वाचपाची कांयच गरज ना, आयकपाची कांय गरज, फक्त बसून कार्यक्रम पळयात, तो कितें सांगता तितकेंच आयका, तुमच्या ज्ञानात भर पडटली. हांव खोटें सांगना. तुमकां पूर्ण हो देशभर आनी विदेशांत कितें चल्लां, म्हणजे इट इज एन विरासत आनी विकास. विरासत म्हणजे आमकां हिस्ट्री सगळी, आनी विकास आमी फुडें डेव्हलपमेंट कितें करता तो. आतां सुरू करतले काय ना मन की बात पळोवपा खातीर? करतले काय ना रे? करतले जाल्यार हात वयर करा. करचे ना? पळोवपाचो ना कोणाकूच? करतले काय ना? निदान हांवें परत सांगलें, हांव मोदीजीचो कार्यक्रम पळया म्हणून सांगता, ती मतां मारपा खातीर न्ही, तुमकां नॉलेज मेळपा खातीर, तुमच्या फ्युचरा खातीर, तुमच्या भविश्या खातीर. भविश्यान तुमी कोण तरी जर जातले, थोडे तरी मोठे जातले. हांव म्हणटा लिडर्स गरज आसा, फक्त राजकारणान न्ही, लिडर्स गरज आसा आपल्या घरात सुद्दां. सोशल लिडर जाय, सामाजीक लिडर जाय, सायंटिफीक लिडर जाय, इकॉनॉमिकल लिडर जाय, फायनान्शियल लिडर्स जाय. लिडर प्रत्येक फिल्डान जाय. आपल्या घरात सुद्दां जर लीड करतलो आसत न्ही रे, जो पर्यंत आपूण लीड करिना, आपूण नेतृत्व करिना, तो पर्यंत ते जावपाक शकना. आनी तुमकां हे सगळे इन्फॉर्मेशन मेळटलें आसत वेगवेगळ्या फिल्डांतले, जाल्यार माननीय मोदीजीचो मन की बात हो कार्यक्रम मुद्दामून पळयात. माय भारत हो पोर्टल आसा सिंगल, सगळ्यां कडेन मोबायल आसा 100%, बरोबर मरे? सगळे जाण गुगलाचेर वचून नाका जाल्ली रिल्स पळयता काय ना? जायती न्ही, नाका जाल्ली रिल्स सगळे पळयता. म्हाजी एकूच रिक्वेस्ट आसा सगळ्या जाणांक, माय भारत हो पोर्टल एकदां डावनलोड करात आनी माय भारत पोर्टलाचेर चलात आनी पळयात. तुमकां जितकी नॉलेज कॉलेजीन मेळना तेच्या पेक्षा चड नॉलेज त्या माय भारत ह्या पोर्टलाचेर मेळटली. माय भारत हो एक पोर्टल तुमकां तुमचें करियर कितें जावपाक शकता हें शिकयतलो. म्हणजे माय भारत ह्या पोर्टलाच्या उपरांत ह्या भारत देशांत ऑपॉर्च्युनिटीज कितल्यो एवेलेबल आसा आनी खंयच्या फिल्डांत एवेलेबल आसा पळय न्ही, त्यो तुमकां शिकयतलो. म्हणून म्हाका दिसता, म्हणजे आमी जेन्ना फक्त सायन्स डे मनयलो म्हणून जावचो ना, बट तो सायन्स डे एक्चुली इम्प्लिमेंट कसो करपाचो एवरी डे इन लायफ. आमी जर म्हणटा आमी जर इनोवेटीव आनी इन्फॉर्मेटीव रावलेच ना जाल्यार कशें जातलें? आमी दर वर्सा सायन्स डे मनयता, येता आपल्या CV रमण हांच्या फोटवाक हार घालता, एक बरें भाशण दिता आनी सगळे जाण घरा वयता. फाल्यां कितें काय म्हटलें काय कांयच ना. म्हणून म्हाका दिसता की ताका लागून म्हाजें सरळ म्हणणें, आमी वेगवेगळ्यो गजाली सरकार म्हणून करता, बऱ्याच जाणांक आजून खबरूय ना. ओके, त्या खातीर हांव तितूर वचना. एनी हांव म्हाका तें जर म्हणत जाल्यार आमी स्टेम लॅब सुरू केलो, आमी कोडिंग एंड रोबोटिक्स सुरवात केलें, आमी तेज्या उपरांत इंटिग्रेटेड सायन्स एंड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, रिन्युएबल एनर्जी मॅनेजमेंट. म्हणून हांवें मुद्दामून सगळ्या कॉलेजीक आनी हाय सेकंडरीक सांगलेली, पिकनीक जर तुमची वचपाची आसत जाल्यार 4 जाग्यार वयची म्हणून. खंयसर वयची? सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट सालिगांव आनी काकोड्यां हांगासर व्हरात. ह्यान फुडें पिकनीक बिचार व्हरपाची बंद करात. सर्कुलर कार्ड. नॅशनल NIO, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ओशनोग्राफी,
ICR, Indian Institute of the Agriculture Research at Old Goa, Polar Institute at the Vasco, हांगासर चलात वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट एट दोना पावल, ही इन्स्टिट्यूट आयुष इन्स्टिट्यूट एट हांगासर आमच्या दारगळे, ही इन्स्टिट्यूट जरी पळयली जाल्यार भुरगीं इन्स्पायर्ड जातली, निदान भुरग्यांक दिसतलें अरे अंटार्क्टिका ताका वचपाक जाय पळय न्ही ताजें सेंटर गोंयान आसा. खूब जाणांक खबर ना, तुका हांवें टिचरांक सगळ्यांक धाड म्हटलेलें अंटार्क्टिका न्ही त्या सेंटराचेरूच धाड, पोलार सेंटराचेर. तितकें पळोवन येयलें जाल्यार खूब जालें, अंटार्क्टिका वचो नाका. बरोबर आहा काय ना? हांव स्वता पळोवन येयला म्हणून सांगता. म्हणजे आमी हो जर इंट्रस्ट क्रिएट करतले आसा, अंटार्क्टिकाचो टेम्परेचर कितलो आसता ताचो एक ते रूम आसा, तितूर भितर गेल्या उपरांत कळटा अंटार्क्टिकान टेम्परेचर कितें आसतलो. हांवें ते कपडे घालून हांव भितर गेलां, हांवें एक्सपिरियन्स इट म्हणून हांव उलयतां, हांव बेश्टो उलयना. हांव NIOन गेलां, ICRान गेलां, आमदार आनी मुख्यमंत्री न्ही, आमदार आनी मुख्यमंत्री जावच्या पयलीं गेलां. गोंयांत कितें आसा हें जर पळयतले आसत आनी गोंयांत कितें आसा हें जरी तुमकां सायन्स डेच्या दिसा समजलें जाल्यार सुद्दां खूब जालें. हें समजपाची गरज आसा. म्हाका दिसता हें सगळ्यांनी समजून घेवचें आनी विशेश करून टिचरांनी हाचो इंट्रस्ट जर घेतलो जाल्यार तें खूब बरें जातलें. आनी स्टुडंट्सांनी सदोदीत आमी म्हणटा तशें बी क्युरियस, बी इनोवेटीव, बी बोल्ड एंड बी रिस्पॉन्सीव. म्हणजे तूं क्युरियस जायात, तुमी इनोवेटीव जायात, बोल्ड जायात आनी रिस्पॉन्सीव जायात. विचारात कितें विचारपाक जाय तें, वग्गी रावन आयकले गेले हें जावचें ना. आमी जर परत रिस्पॉन्सूच दिना कित्याक जाल्यार कित्याक उपयोग तो? तुमी आयज येतले डॉक्टर शरद काळे बरो उलयतलो आनी तो वयतलो, मागीर कितें उपयोग तर तेजो? तुमकां कितलें कळ्ळें काय तकले वयल्यान गेलें म्हणून कशें जातलें? हें इतकें जर तुमी केलें आसत जाल्यार म्हाका दिसता तेजो आमकां खूब बऱ्या पद्दतीन सायन्स डे मनयता हेजो फायदो जावपाक शकता आनी तो जावचो. दुसरी गजाल हांव उलयता आसतना एक्चुली आमी जो आयज नॅशनल स्टॉक एक्सचेंज विथ द लॉन्च ऑफ द स्टुडंट स्किलिंग प्रोग्राम हो आमी आयच्यान सुरवात करता. वॉट इज द स्टुडंट स्किलिंग प्रोग्राम इन नॅशनल स्टॉक एक्सचेंज? तितून आमी म्हटलां की BFI विथ बँकिंग, फायनान्शियल सर्विसीस आनी इन्शुरन्स. बऱ्याच जाणांक अजुनूय खबर ना की आज पुराय भारत देशात हांव आतां विचारतालो की 10 ते 15% लोकां कडेन इन्शुरन्स आसतलो. 10 ते 15% फक्त ताज्या वयर ना, चडांत चड आसून 20% आसत, हाज्या वयर आसचो ना. म्हणजे इन्शुरन्स आसपाचो. आपूण मेल्या उपरांत किंवा आपूण जितो आसतना सुद्दां आपूण जे पयशे इन्वेस्ट करता ते आपल्याक कशें मेळटले हाजी नॉलेज म्हणजे हार्डली खूब कमी लोकांक आसतली. आमी सगळे जाण शिकता कित्याक? आमी कित्याक शिकता रे? कित्याक शिकता सांग म्हाका, तूं सांग गो बाय, तूं सांग म्हाका, हय तूंच सांग, कित्याक शिकता आमी? कित्याक? लाइफ में कुछ करने के लिए. वेरी गुड. क्या करने के लिए? पेरेंट्स का नाम बनाना, अपना नाम. नाम कैसे बनाओगी? हाँ, क्या अच्छा करोगी? क्या अच्छा करोगी? तेका सगळ्या जाण पयलीं ताळयो मारात. हांव तुका परत सांगता. एटलिस्ट शी हॅव द करेज उबे रावन इतके गजाली सांगपाची की हय आपलें नांव बरें करपाक, आपल्या पेरंट्साचें नांव बरें करपाक जर बरें करतलें जाल्यार कशें कितें करतलें. एक तर तुका ग्रॅज्युएशन पर्यंत शिकयलो, घरा कडेन रावपाक शिकयला. ओके, नो डावट कोण तरी म्हणटलो आपल्याक नोकरी करपाक जाय, बरी नोकरी मेळची. नोकरी मेळना जाल्यार कितें? घरात कडेन बसून रावतले? वॉट नॅक्स्ट? जाल्यार कितें तरी आपूण सेल्फ एम्प्लॉयमेंट करतलो, कितें तरी आपूण करतलो. नाल्यार आपूण पोस्ट ग्रॅज्युएट जाला आनी हांव घरा कडेन नोकरेची वाट पळयता कसली मेळटली काय म्हणून. तें न करता आयचो जो आमचो स्किलिंग स्टुडंट स्किलिंग प्रोग्राम जो आमी नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रोग्राम हांच्या बरोबर जो केला, भुरग्यांक कळपाक जाय म्हणून मुद्दामून सांगता. आफ्टर द ग्रॅज्युएशन आमी इन्स्टेड ऑफ दॅट नाव द मोर एंड मोर इन्शुरन्स एजंट्स आर रिक्वायर्ड, मोर एंड मोर फायनान्शियल प्लॅनर इज रिक्वायर्ड. लोकांक आपले पयशे खंय इन्वेस्ट करचे हें कळना, लोकांक आपूण इन्शुरन्स कसलो घेवचो हो कळना. तो जर तुमी आतां पासून शिकत गेले न्ही रे जाल्यार तुमकां ग्रॅज्युएट जावपाची सुद्दां म्हणजे ग्रॅज्युएशन जाय पर्यंत रावपाची सुद्दां गरज ना. यू कॅन स्टार्ट एट इन युअर फर्स्ट इयर. वायल अर्न युअर लर्न वायल अर्न. तुमी शिकता आसतना तुमी कमोवपाक शकता. फर्स्ट इयराक गेल्या उपरांतूय बी यू कॅन बी अ इन्शुरन्स एजंट, यू कॅन बी अ द फायनान्शियल प्लॅनर. तुमकां हे फक्त नॉलेज घेवची पडटली आनी ही नॉलेज घेवपा खातीर आयचो स्किलिंग आमी एग्रीमेंट सायन केला. म्हाका दिसता ती नॉलेज तुमी आतां पासून जर घेतले जाल्यार हांव ग्रॅज्युएट जाल्या उपरांत हांव कितें करूं आतां? हांव खंय नोकरी करचो? नोकरी मेळटा तेन्ना बरी करुया, कारण आतां कॉम्पिटिटीव एग्जाम आसा ती कॉम्पिटिटीव एग्जामूय दिवया, ताज्या उपरांत बरी नोकरी करूं येता. बट एक
सातत्यात शिकत रावप गरजेचें आसा, इन्फॉर्मेशन घेत रावप गरजेचें आसा आनी आपूण जर प्रयत्न करीत रावलो जाल्यारूच म्हाका दिसता इट इज पॉसिबल, अदरवायज नॉट. म्हणजे आमी जे म्हणटा त्या खातीर आयचो आमचो BFSI हो हेंच्या बरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंज बरोबर जाल्लेलो एग्रीमेंट हो खूब म्हत्वाचो आसा आनी तो तुमी सगळ्या जाणांनी आमकां फुडें इन डे टू डे हेतूंतल्यान तुमकां स्किलिंग प्रोग्राम सुरवात जातलो. हांव तेकाय बी सुयेश चिंतिता आनी खरोखरूच आयचो नॅशनल सायन्स डे गव्हर्मेंट कॉलेज सांखळी आनी रवींद्र भवन हांच्यांनी जो आयचो हे केला, परत एकदां हांव दोनूय इन्स्टिट्युशनांक कॉंग्रेच्युलेट करता. कोणी आजुनूय बी हांव उलयलां तें कोणाक वायट दिसलां आसत जाल्यार वायट म्हणून घेवचें न्ही, तें पॉझिटिवली घेवचें आनी फुडें वयचें. आमी सातत्यात शिकत आसता, हांवूय शिकत आसता कंटिन्युअसली, ताची गरज आसा समाजाक. इतकेंच सांगता आनी परत एकदां सायन्स डेच्यो तुमकां शुभेच्छा दिता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. Very engaging and